आज आपण घरी खाण्यासाठी म्हणून किंवा ऑफिसच्या डब्यासाठी म्हणून डाळ पालक बनवणार आहोत. ही डाळ पालक खायला खूप टेस्टी लागते. एकदा तुम्ही या पद्धतीनं डाळ पालक नक्की करून बघा. तर इथे मी एक जुडी पालक स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. आता पालक आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा. पालकच्या जोडीमध्ये लहान मोठी पानं असतात, त्याच्यामुळे देठाकडचा मोठ्या पानांचा भाग असतो तो जून असतो, तो आपण काढून टाकणार आहोत. हा भाग आपल्याला भाजीमध्ये वापरायचा नाही. फोडणीसाठी इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची आणि 7-8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यासोबतच हा पालकसुद्धा मी चिरून बाजूला ठेवलेला आहे. अर्धी वाटी तूर डाळ इथे मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतलेली आहे. आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत. मी इथे तेलामधली पळी असते त्या पळीने 1/2 पळी तेल घातलेलं आहे. तुम्हाला जर फोडणीसाठी तेल जास्त वापरायचं असेल तर तुम्ही जास्त किंवा याच्यापेक्षा कमीसुद्धा वापरू शकता. तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरं घालायचं. जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक कट करून घेतलेला कांदा. आता कांदा आपला फोडणीमध्ये पटकन भाजावा म्हणून याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा आपला लवकर शिजण्यास मदत होते. आता कांदासुद्धा सोनेरी कलर येईपर्यंत चांगला फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर आपण हा कांदा सतत हलवत सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांद्याचा हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या आणि त्यासुद्धा हलका सोनेरी कलर येईपर्यंत फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत. कांदा आणि लसूण पाकळ्या आपला चांगल्या शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये 2-3 मिनटं चांगला स्मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोरडे मसाले. त्याच्यासाठी अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि आपल्या आवडीनुसार घरचं लाल तिखट घालायचं आणि हे सुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तूर डाळ. तूर डाळीतलं जे भिजत घातलेलं पाणी असतं ते आपल्याला निथळून घ्यायचं आणि मग ही तूर डाळ आपण फोडणीमध्ये घालायची. तूर डाळसुद्धा या फोडणीमध्ये आपण 1 मिनिटभर चांगली परतून घ्यायची आणि तूर डाळ शिजण्यासाठी आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत. डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून ही डाळ आपल्याला 80% शिजवून घ्यायची. अधेमध्ये डाळ चेक करायची, नाहीतर खाली लागू शकते. आता ही डाळ 80% शिजलेली आहे. तुम्ही बघू शकताय, मी हातावर घेऊन डाळसुद्धा तुम्हाला दाखवते. डाळीच्या बरोबर मधोमध जो भाग आहे तो मोहरीच्या दाण्या इतका अजून कच्चा आहे. म्हणजे आपल्याला ही डाळ अशा प्रकारे ठेवायची. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत पालक. तर पालक घातल्यानंतर चांगला पालकसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर ह्या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा, म्हणजे जो पालकचा कच्चेपणा असतो तो निघून जातो. पालक आपण चांगला परतून घेतल्यानंतर इतका जास्त दिसणारा पालक चांगला फोडणीमध्ये परतला की तो खूप त्याचं प्रमाण कमी होतं. मगच आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. कोणत्याही पालेभाजीमध्ये थोडंसं पालेभाजी शिजल्यानंतर मीठ घालायचं, नाहीतर मग त्याचा अंदाज चुकतो आणि पालेभाज्या खारट होऊ शकतात. आता मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. पालकला पाणी सुटल्यामुळं आपली जी डाळ 80% आपण कुक करून घेतली होती ती पुढचं प्रोसेस या डाळीच्या पालकच्या पाण्यामुळे होते आणि त्याच्यातच आपली ही डाळ शिजते. डाळ आपल्याला 95 ते 97% आता शिजवून घ्यायची आहे. आता ही डाळ शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत मूठभर इथे मी सुकं खोबरं आणि त्याच्यामध्ये 6-7 लसूण पाकळ्या घातल्या होत्या आणि दरदरीत असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं आणि त्याच्यासोबतच जी हिरवी मिरची घातली होती तीसुद्धा आपण इथे घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपली भाजी रेडी आहे. तुम्ही ही भाजी चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा. खायला खूप जास्त टेस्टी लागते. एकदा या प्रकारे डाळ पालक नक्की ट्राय करून बघा आणि अशाच ह्या घरच्या घरी तयार होणाऱ्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब